नॉन टेक्स्च्युअल ग्रामर विचारलं जातं. त्याच्यामध्ये डू ॲज डायरेक्टेड, वर्ड फॉर्मेशन, त्यामध्ये कोलोकेशन, प्रेपोजिशन, टाइप्स ऑफ सेंटेन्स, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स, होमोफोन्स, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ॲब्रिव्हिएशन, टेन्सेस आणि व्हेरियस टाइप्स ऑफ ग्रामर कॅन बी आस्क्ड. Then B2 is spot the error. Come to the unseen passage. Question 2A is same like question 1A. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा डिस्कस करण्याची गरज आहे का? Question 2A is same like question 1A seen passage. त्यामुळे मी त्याच्याकडे जात नाही फार. बघा क्वेश्चन 2C नोट मेकिंग 3 मार्क्सला आहे. त्याच्यात तुम्हाला कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो? ड्रॉ अ टी डायग्राम, प्रिपेअर अ सिंपल नोट, प्रिपेअर अ टॅब्युलर डायग्राम. म्हणजे या तिघांपैकी एक तुम्हाला तयार करायचं असेल. पॅसेज विल बी गिवन टू यू अँड विथ द हेल्प ऑफ पॅसेज यू हॅव टू ड्रॉ अ टी डायग्राम, प्रिपेअरिंग सिंपल नोट, प्रिपेअर अ टॅब्युलर डायग्राम. मी नोट मेकिंग जेव्हा शिकवेल तेव्हा तुम्हाला डिटेल सांगेल. माइंड मॅपिंग तुम्हाला माहिती आहे आपल्याला ऑलरेडी, आता या वर्षी ते आहे, एक स्पेशल टॉपिकच आहे तो. क्वेश्चन 3 पोएट्री. In poetry section, in activity 1, complete the following sentence, web diagram, true or false, name the following. That type of question can be asked. In activity 2, justify statement, give reason, match the column, web diagram. Okay. Then third activity, give your opinion. म्हणजे one particular line will be given and you have to give your opinion. एखादं स्टेटमेंट दिलं असेल ते तुम्हाला जस्टिफाय करायचं आहे. जस्टिफाय म्हणजे हाऊ इट इज रिलिव्हंट टू द टेक्स्ट. रायमिंग वर्ड्स सोपं आहे, यू नो व्हेरी वेल. रायमिंग वर्ड्स, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच. ओके. लास्ट सेक्शन पोएटिक क्रिएटिव्हिटी, म्हणजे तुम्हाला यू हॅव टू कंपोज 2 or 4 लाईन्स ऑन एनी टॉपिक, ओन आयडियाज. तुम्हाला एखादा थीम दिली असेल आणि त्या थीम वरती तुम्हाला काय करायचं आहे, एक पोएटिक लाईन्स तुम्हाला बनवायचे आहे. म्हणजे तुमच्यातला जो कवी आहे त्या काव्य प्रतिभा तुमच्यामध्ये जी असते, काव्य प्रतिभा म्हणजे काय, पॉवर ऑफ इमॅजिनेशन. जो कवी असतो त्याच्यामध्ये ती इमॅजिनेशन पॉवर असते, कल्पना शक्ती असते. ती तुमची कल्पना शक्ती तुम्हाला या 5व्या प्रश्नामध्ये वाढवायची आहे, जागृत करायची आहे. ऍप्रिसिएशन बद्दल सांगायची गरज नाही वाटत मला. ऍप्रिसिएशनचा प्रश्न लास्ट इयर तुम्हाला होता. मी जसे 11वीला सगळ्या याचे ऍप्रिसिएशन दिले होते, या वर्षी पण तुम्हाला मी वेगवेगळे ऍप्रिसिएशनचे व्हिडिओ आपण बघत आहोत. पहिली कविता आपली झाली, दुसरी आपली कविता झाली 12वीची, त्याचं आपण ऍप्रिसिएशन बघितलं. ते व्हिडिओ तुमच्याकडे आहे. त्या व्हिडिओच्या साह्याने तुम्ही वहीमध्ये ऍप्रिसिएशन सगळ्यांचे लिहून घ्या. हा, जाऊ पुढे. जाऊ का पुढे? क्वेश्चन 4 बघा. आता हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आला बघा. क्वेश्चन 4 रायटिंग स्किल. क्वेश्चन 4A मध्ये ईमेल रायटिंग आहे. त्याच्यात तुम्हाला 2 प्रश्न ऑरला असतील. ईमेलला और रायटिंग लेटर रायटिंग असेल, ते फॉर्मल पण असू शकतं किंवा इन्फॉर्मल असू शकतं. त्याची स्कीम ऑफ मार्किंग बघा. कंटेंट 2 मार्क्स, प्रॉपर फॉर्मॅट 1 मार्क, प्रेझेंटेशन 1 मार्क. हे कसलं आहे? ईमेल रायटिंगचं स्कीम ऑफ मार्किंग आहे. लेटर रायटिंगचं स्कीम ऑफ मार्किंग बघा. कंटेंट 2 मार्क्स, लँग्वेज 1 मार्क अँड सेंटेन्स फॉर्मेशन 1 मार्क्स. नेक्स्ट क्वेश्चन 4B एक्सपान्शन ऑफ आयडिया. मी त्याच्यावर बोलत नाही, तुम्ही वाचा ते. तुमचं वाचून झालं की मला सांगा, मी जातो पुढे. रीड इट ऑल ऑफ यू. प्रत्येक टॉपिक आहे, त्या प्रत्येक टॉपिकचे स्कीम ऑफ मार्किंग दिलेत मी. स्टेप्स बघा. हाऊ टू राईट एक्सपान्शन ऑफ आयडिया. इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, मिडल कंटेंट अँड कन्क्लुडिंग कंटेंट. म्हणजे सुरुवातीचा पॅरेग्राफ, मिडल पार्ट आणि शेवटचा पॅरेग्राफ. त्याचं स्कीम ऑफ मार्किंग कसं आहे? टायटलला 1 मार्क्स, कोअर कंटेंटला 2 मार्क्स अँड कन्क्लुडिंग पॅरेग्राफला 1 मार्क्स. ओके. 1 2 1 टोटल 4 मार्क्स. जाऊ पुढे. ब्लॉग रायटिंग. ब्लॉग म्हणजे काय? तर ब्लॉग मीन्स अ शॉर्ट फॉर्म ऑफ द वर्ड वेब ब्लॉग. आपण वेगवेगळे ब्लॉग्स लिहितो ऑन एनी टॉपिक. यू कॅन राईट ब्लॉग्स. इट्स अ डिस्कशन, इन्फॉर्मल टेक्स्ट, पब्लिश ऑन इंटरनेट. जर उद्या
तुमच्यापैकी एखाद्याला वाटलं की कोरोनाबद्दल तुम्हाला ब्लॉग लिहायचा आहे, म्हणजे कोरोनावरती तुम्हाला काही लिहायचंय, तर तुम्ही स्वतःच्या नावाने एक ब्लॉग जनरेट करू शकता आणि तो तुम्ही अपलोड करू शकता इंटरनेटवरती. अशा काही वेबसाईट्स आहेत. ब्लॉग स्पॉट म्हणून एक वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचे ब्लॉग्स टाकू शकता स्वतःचे, इंग्लिश मधून, मराठीतून, हिंदीतून, व्हॉट एव्हर. ओके. त्याचं स्कीम ऑफ मार्किंग बघा मित्रांनो. हेडर ऑफ द टॉपिक 1 मार्क, कंटेंट 2 मार्क्स आणि फुटर 1 मार्क्स. अशा पद्धतीने 4 मार्क्स ते डिवाइड केलेले आहेत. फिल्म रिव्ह्यू. फिल्म रिव्ह्यू तुम्हाला मागच्या वर्षी शिकवलेला आहे, ते रिपीट करायची गरज आहे का? मला वाटत नाही तसं. आय डोंट थिंक सो. फिल्म रिव्ह्यू म्हणजे एखाद्या सिनेमाचा रिव्ह्यू. हा, आपण त्याचं एक्झाम्पल पुढे घेतले बघा. आता हे टार्गेट मधलेच पेज आहे. बिफोर वॉचिंग द मूवी स्टडी सम डिटेल्स. म्हणजे एखादा मूवी तुम्ही बघतात, सिनेमा, तो बघण्यापूर्वी तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करता? तर द रिलिव्हन्स ऑफ द टायटल, year of release, name of the script writer and the genre type of film. म्हणजे त्या टायटलचं रिलिव्हन्स, तो मूवी कधी रिलीज झाला, त्याचा स्क्रिप्ट रायटर कोण आहे पिक्चरचा, त्याचा प्रोड्युसर कोण आहे, त्याचा डायरेक्टर कोण आहे, त्या फिल्म मध्ये कोणते कोणते कॅरेक्टर्स आहेत, आणि ती फिल्म कोणत्या टाईपची आहे. जनर म्हणजे काय? टाईप. म्हणजे ती कॉमिक चित्रपट आहे, विनोदी आहे, ट्रॅजिक मूवी आहे, का सेन्स ऑफ ह्युमर आहे, विनोद त्या पिक्चर मध्ये आहे, का बोथ आहे, ट्रॅजिक पण आहे आणि कॉमिक पण आहे. तर हे आपण पिक्चर पाहण्यापूर्वी स्टडी केलं पाहिजे. कम टू द नेक्स्ट स्लाइड. आता हे सगळे पॉइंट जे आहेत हे जरा बारीक आहे. त्याच्यात थोडक्यात असं दिलंय की नोट द फॉलोइंग व्हाईल यू वॉच द मूवी. तुम्ही जेव्हा मूवी बघता त्यावेळेला तुम्ही हे सगळे पॉइंट्स अभ्यासले पाहिजे. त्याच्यानंतर आफ्टर वॉचिंग द मूवी, तुम्हाला मी सांगू का, तुम्हाला माझ्या रिपीट करायची गरज नाही, तुमच्याकडे टार्गेटची नोट्स आहे. हे जे पॉइंट्स आहेत ना, हे त्या नोट्स मधले पॉइंट मी स्लाइड मध्ये घेतलेत. तर तुम्ही ते घरी ज्यांच्याकडे नोट्स आहेत त्यातनं तुम्ही ते पॉइंट्स वाचा, म्हणजे तुम्हाला समजायला इझी जाईल. ओके, येस ऑर नो? पुढे जाऊया. येस सर. हा, आता बघा, कम टू द फिल्म रिव्ह्यू. त्याचं स्कीम ऑफ मार्किंग कसं असतं परीक्षेमध्ये? कंटेंटला 2 मार्क्स, इंट्रोडक्शनला 1 मार्क्स आणि रिव्ह्यूला 1 मार्क्स, टोटल 4 मार्क्स. म्हणजे तुमचं कंटेंट जर अप्रोप्रिएट असेल तर एक्झामिनर तुम्हाला 2 मार्क देईल. इंट्रोडक्शन चांगलं असेल, म्हणजे पिक्चरचा सुरुवातीचा भाग, इंट्रोडक्टरी पार्ट, तर यू विल गेट 1 मार्क. आणि फिल्म रिव्ह्यू मध्ये तुम्ही त्या सिनेमाबद्दल तुमचं मत व्यक्त करतात, ते 1 मार्क्स. म्हणजे 2 + 1 + 1 4. याच पद्धतीने अपील रायटिंग आहे बघा. अपील आणि लिफलेट याचं स्कीम ऑफ मार्किंग सेम आहे. कंटेंट 2 मार्क्स, लँग्वेज 1 मार्क, मेसेज 1 मार्क. तसंच रिपोर्ट रायटिंग, कंटेंट 2 मार्क्स, लँग्वेज 1 मार्क्स, अप्रोप्रिएटनेस या पॉइंटला 1 मार्क्स, टोटल 4 मार्क्स. आता व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू हा आपण शिकणार आहोत. कारण मला आलेल्या यादीमध्ये काल जशी साक्षीची एक मोठी यादी मला मिळाली, आस्ताची मिळालेली आहे, तर आस्ताच्या यादीमध्ये व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू रायटिंग स्किलचा टॉपिक दिलाय. एम आय राईट आस्ता? तर व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू म्हणजे काय माहिती का? व्ह्यू म्हणजे वाद आणि काउंटर व्ह्यू म्हणजे प्रतिवाद. आता आर्ग्युमेंट इन फेवर ऑफ द टॉपिक. आपल्याला कोर्ट माहिती आहे, कोर्टामध्ये वकील हा वाद प्रतिवाद घालत असतो. 2 वकील असतात, हो ना? आपल्यापैकी कोणाला वकील व्हायचं असेल तर कळेल हा टॉपिक सगळ्यांना. हा, की कोर्टामध्ये जो वकील असतो, हा येस, तर कोर्टामध्ये वकील कसा असतो? तो वादी आणि प्रतिवादी असतो. म्हणजे एक हा आरोपीच्या बाजूने बोलतो आणि दुसरा जो फिर्यादी असतो त्या फिर्यादीचा वकील असतो. तर जर आपण आर्ग्युमेंट इन फेवर ऑफ द टॉपिक म्हणजे जर एखाद्या टॉपिकच्या फेवर मध्ये जर आर्ग्युमेंट केलं असेल तर त्याला व्ह्यू म्हणतात. आणि काउंटर व्ह्यू म्हणजे त्याच्या विरुद्ध बाजूने जर आर्ग्युमेंट केलं असेल तर त्याला आपण काउंटर व्ह्यू म्हणतात. म्हणून काउंटर हा शब्द आलाय, व्ह्यू, काउंटर व्ह्यू. त्याचं स्कीम ऑफ मार्किंग बघा. काउंटर आर्ग्युमेंट 2 मार्क्स, ॲक्युरसी 1 मार्क आणि प्रेझेंटेशन 1 मार्क. ओके, इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? हा, आता सगळ्यात महत्वाचा टॉपिक आला, जे नवीन टॉपिक आहे,
ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज जे आता या वर्षी आहे बघा, त्याचं स्कीम ऑफ मार्किंग कसं आहे, जो सिक्वेन्स आहे आयडियाचा त्याला 2 मार्क्स, ऍक्युरसीला 1 मार्क, आणि तुम्ही जे प्रेझेंटेशन कराल त्याला 1 मार्क्स. ओके. देन स्टेटमेंट ऑफ पर्पज, स्कीम ऑफ मार्किंग, इंट्रोडक्शन 2 मार्क्स, मिडल पार्ट 1 मार्क, समिंग अप 1 मार्क. ओके. नंतर डायलॉग रायटिंग, स्कीम ऑफ मार्किंग, कंटेंटला 1 मार्क असतो. यूज ऑफ पंक्च्युएशन म्हणजे जे विरामचिन्ह असतात, कॉमा, ऍपॉस्ट्रॉफी, फुल स्टॉप, तर हे तुम्ही डायलॉग रायटिंग मध्ये योग्य ठिकाणी कसे यूज केलेत तर तो पॉइंट बघितला जातो डायलॉग रायटिंगच्या प्रश्नात. यूज ऑफ पंक्च्युएशन 1 मार्क. करेक्ट यूज ऑफ टेन्स, बघा मी त्याच्यासाठी तुम्हाला टेन्सेस शिकवतोय, कारण टेन्सेसचा ठिकठिकाणी उपयोग होतो. डायलॉग रायटिंग लिहिताना जर तुम्ही डायलॉग लिहिताय, संवाद लिहिताय 2 जणांमधला, तर त्याच्यामध्ये कोणता टेन्स वापरला पाहिजे एवढं तर साधारणपणे विद्यार्थ्याला समजलं पाहिजे. प्रॉपर करेक्ट टेन्स जर तुम्ही यूज केला असेल तर त्याला 1 मार्क पकडला जातो. प्रेझेंटेशनला 1 मार्क्स. ओके. प्रिया, काही विचारायचंय? नाही सर. समजतंय? हो. आता शेवटचा रायटिंग स्किलचा पॉइंट बघा, जो आपल्याला 12वीला यावर्षी नव्यानं इन्क्लूड केलाय, ग्रुप डिस्कशन, गट चर्चा. म्हणजे असे 4-4, 5-5 विद्यार्थ्यांचे गट केले जातात. त्यांना एक टॉपिक शिक्षकांकडनं दिला जातो आणि त्या गटामध्ये, त्या ग्रुप डिस्कशन मध्ये, आता मागच्या वर्षी मी 12वीला ओरलला ग्रुप डिस्कशनच घेतलं होतं. त्यांना छान छान विषय मी दिले होते ग्रुप डिस्कशनला, पण ते पोरं एवढे वात्रट होते, त्यांनी ग्रुप डिस्कशन केलंच नाही. 5 पोरांपैकी 2च मुलं बोलायचे. तर आत्ताची बॅच चांगली आहे. आपण आणि बोर्डामध्ये मित्र आणि मैत्रिणी असं येत नाही, जे सीट नंबर वाईज येतात. तर त्यावेळेला मी 12वीच्या ओरलच्या वेळेस तुम्हाला सांगेल, ग्रुप डिस्कशन आम्ही ओरल साठी घेतलं होतं तिघांनी. तर काही टॉपिक आम्ही अलॉट केलेले होते सोपे सोपे. तर ते ग्रुप डिस्कशनचा अर्थ असतो की आपण तिथं तोंडी बोलतो, आपल्याला पेपर मध्ये ग्रुप डिस्कशन लिहायचंय. मग ते कॉन्व्हर्सेशन स्किल जे आहे, कॉन्व्हर्सेशन म्हणजे 5 जणांमध्ये किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती असतात, 1 or more persons are involved in one group, so they will converse with each other. ते एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन करत असतात. आपण ओरल मध्ये बोलत असतो, पण तुम्हाला ग्रुप डिस्कशन हा टॉपिक रिटर्न एक्झाम साठी आहे, लेखी परीक्षेसाठी आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे तिथे तुम्हाला कॉन्व्हर्सेशन स्किलला 2 मार्काचं अलॉटमेंट आहे, स्टाईल आणि लँग्वेजला 1 मार्क, आणि ओव्हरऑल इम्प्रेशन आणि प्रेझेंटेशनला 1 मार्क. कम टू द नेक्स्ट, अत्यंत महत्वाचा पार्ट. काय पार्ट आहे सांगा? हिस्ट्री ऑफ नॉवेल. नॉवेल. इंग्लिश नॉवेल. येस, हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवल. इन क्वेश्चन 5A फॉर हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल, तो तुम्हाला अलॉट केलेला आहे.